उद्धव ठाकरे असताना महाविकास आघाडीचा डाव होता असं एकनाथ शिंदे बोलले. बरोबर आहे. हे तर मी नाही सांगत. हे जे रेकॉर्डिंग समोर आलं, जे विधानसभेमध्ये देवेंद्रजींनी दाखवलं, आपल्यालाही दाखवलं चॅनलवर की कशा पद्धतीने गिरीश महाजनला संपवा, गिरीश महाजन संपले म्हणजे मग देवेंद्र फडणवीस संपतात, देवेंद्र फडणवीस संपले म्हणजे भाजप संपते. काही करा, नाही काही झालं तर त्यांच्या गाड्या कुठेतरी पोलिसांना बॅरिकेड लावून अडवायला लावा. मुंबई पुणे हायवेवर, नाशिक मुंबई हायवेवरच्या रस्त्याने जात असताना आणि त्याच्यामध्ये काहीतरी ड्रग टाकून द्या, पण गिरीश महाजनना मोकामध्ये टाका. अशा पद्धतीने पोलीस अधिकारी बसले असताना सरकारी वकील ते चव्हाण हे त्या ठिकाणी चर्चा करतायत. या केसमध्ये जर वाचले ते आपली थोडी चूक झाली तर दुसरी केस त्यांच्यावर करा आणि त्याच्यामध्ये त्यांच्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये चेकिंग करत असताना हेरोईन टाकून द्या, काहीतरी चरस टाकून द्या, गांजा टाकून द्या, असं सरळ हे रेकॉर्डिंग आहे. आम्ही म्हणत नाहीये. त्यांचे जे सरकारी वकील आहेत त्यांचे पोलीस अधिकारी बसले त्यावेळेचे त्यांच्या चौकशा सुरू आहेत, सगळं समोर येत आहे आणि म्हणून हे काही खोटं नव्हतं. म्हणून अनेक आमच्यातले असे 5-6 लोक होते की त्यांना मुद्दामून त्यांना त्रास द्यायचा, त्यांना आत टाकायचा. मला तर कोर्टाने दिलीद्र म्हणून, नाही तर माझ्यावर 3 वर्षापूर्वी माझ्या पीएने कोणाचा तरी चाकू मारला, 5 लाख हिसकले आणि मी त्याला सांगितलं होतं हे करायला. अशा पद्धतीने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला गेला आणि मला मोका लावण्यात आलेला. मला हायकोर्टाने रिलीफ दिला म्हणून मी बाहेर राहिलो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर खोटे गुन्हे करत असाल आणि ते तुमच्याच बोलण्यातून रेकॉर्ड झालेले आहेत की कसं फसवलं म्हणून, ही वस्तुस्थिती आहे. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 22 जागांची मागणी होती, 16 जागा मिळाल्या. निश्चित आहे. नाही तर तो विषय तर जुना झालाय. मला वाटतं सगळं तर ठरलेलं आहे कोणी किती जागा घ्यायच्या, काय घ्यायच्या. पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचं दिल्लीला, त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. समन्वय आमच्यामध्ये आहे. अजितदादा आहेत, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत. हे सगळ्यांनी मिळून आता हा निर्णय घेतलेला आहे. आता सगळ्या ठिकाणी फॉर्म भरले जात आहेत, प्रचाराला सुरुवात झालेली आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी शरद पवारकडे माणसं पाठवली होती शिफारशीसाठी. अगदी खरं आहे. एकनाथ शिंदे बोलले. अगदी खरं आहे. त्यांनी जी सगळी सुसाईड बॉम्ब त्याने अंगाशी लावून घेतला आणि सगळे आपले आयडिओलॉजी तत्व बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत माननीय स्वर्गीय, त्यांचे त्या ठिकाणी सगळ्यांना तिलांजली देऊन ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, पवारसाहेबांच्या सोबत ते गेले. मला वाटतं त्यासाठी त्यांनी हे केलं आणि इतकी वाईट परिस्थिती आज ओढून घेतलेली आहे की आज त्यांच्यासोबत कोणी नाही आहे. आणि हे वस्तुस्थिती आहे की त्यांनी फक्त मुख्यमंत्री होण्यासाठीच अट्टाहास केला. आमच्याकडे पण त्यांनी तेच अट्टाहास केला. ते ठरलं नसताना आमच्या तोंडी मुद्दाम टाकत होते की असं ठरलं होतं, खोलीमध्ये का खोलीत असं ठरलं होतं, अमितभाईंनी ठरलं होतं. आता काल त्यांनी नवीन काढलं काहीतरी की माझ्या मुलाचं देवेंद्रजी म्हणाले होते आदित्यंना मी सीएम करतो म्हणून. नवीन नवीन गोष्टीवर समोर येत आहेत. मला वाटतं ते खूप वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि अजूनही पुढे काय काय बोलतील त्याचा भरोसा नाही.